नमस्कार. मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर तसेच जमलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी अग्निकृत संस्थेने माझ्या कार्याची दखल घेऊन जो प्रोग्राम ठेवलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. खरं तर हे उदाहरण असं समाजापर्यंत मुलांपर्यंत जाणं आवश्यक आहे की जेणेकरून जे आता नवीन जनरेशनमध्ये या गोष्टीची गरज आहे. कॉम्पिटिशनचं युग आहे, त्यामुळे सर्वांनी माझ्या मागचा जीवन परिचय जर समजून घेतला तर ते डेफिनेटली याच्या लाईफमध्ये तो फायद्याचंच ठरेल. तर माझं नाव दत्तात्रय रामभाऊ मेत्रे. मी BE मेकॅनिकल. मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबादवरून BE केलं आणि तसंच बजाज ऑटोमध्ये मी सर्व्हिसला लागलो. 35 ते 40 वर्षाचा बजाज ऑटोचा अनुभव ऑटोमोबाईल आणि फक्त ऑटोमोबाईलमध्ये एक असल्यामुळे मी असं स्वतःशी ठरवलं की आपल्याला या क्षेत्रामध्ये करण्यासाठी खूप काही आहे आणि आता जी काही गरज आहे एन्व्हायरमेंटची त्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिकल व्हेकल हा जो सेगमेंट आहे त्यामध्ये आपण काहीतरी नवीन करायचं. त्याप्रमाणे मुलांना उच्च शिक्षण देऊन एकाला IIT आणि दुसऱ्याला BE MBA करून मी माझ्या जीवनातील एक गोल ठरवला होता. आज ते गोल सार्थक होत आहे. त्या दिशेने माझी वाटचाल चालू आहे आणि ती वाटचाल माझी कशी झाली, सुरुवातीपासून काय म्हणजे मी कशा प्रकारे परिश्रम केलं. एक 8 भावंड असलेल्या अशिक्षित आईवडिलांकडे एवढ्या सगळ्यांचा सांभाळ आणि त्यांनी परत एज्युकेशन घेऊन पुढे त्यांना या लेवलपर्यंत जाणं हे कसं शक्य झालं, तर त्याचं फक्त आणि फक्त एकच रिझन आहे की तुम्ही तुमच्या परिश्रमावरती विश्वास ठेवून हार्डवर्क करत आहे आणि सत्याला स्वीकारणे. तुम्ही केव्हाही कल करे सो आज, आज करे सो अब अशा गोष्टीचं एक तुमच्या डोळ्यासमोर एक ब्रीदवाक्य ठेवलं तर डेफिनेटली तो माणूस आयुष्यात कधी फेल होणार नाही. अदरवाईज माणसं स्वतःला समजतात की आज नाही कल देखेंगे, या गोष्टीचा माणसाच्या लाईफमध्ये खूप काय परिणाम होतो. थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर आज इलेक्ट्रिकल सेगमेंटमध्ये मी 2 वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारे एक एस्टॅब्लिश 3 ते 4 वर्षापासून एक कंपनी एस्टॅब्लिश करत आज एका लेवलवरती पोहोचलो आहे. कंपनीची ग्रोथ चांगली झालेली आहे. आपण एक्सपोर्टही करत आहोत. आपण इंडियन डोमेस्टिकमध्येही मटेरियल सेल करत आहोत. आपण गव्हर्नमेंटला टेंडर म्हणूनही मटेरियल देत आहोत. त्यामुळे आज आपल्याकडे बऱ्याच लोकांना आपण मी रोजगार देऊ शकलो. त्यांची फॅमिली पूर्णपणे मी आज या ठिकाणी त्याच्या म्हणजे कार्याची जबाबदारी घेत आहात. तसेच माझी इच्छा आहे की माझ्या आजूबाजूतील सर्व लोकांनी ज्यांना माझी आवश्यकता असेल त्यांनी मला आणि माझ्या मुलांना कॉन्टॅक्ट करून ती सर्व माहिती त्यांना मी मार्गदर्शन करेल. नोकरीची ज्यांना गरज आहे त्यांना नोकरीसुद्धा मिळेल आणि मी तुमच्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहून आपण एकमेकाशी संवाद साधत राहू. अनफॉर्च्युनेटली माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मला कार्यक्रमाला उपस्थित राहता नाही आलं. आमचे मोठे बंधू तसेच माझे दोन्ही मुलं या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, तर ते तुम्ही दिलेल्या गौरवाचा स्वीकार करतील आणि मी तुमच्या एक अग्निपथ संस्थेचा एक मेंबर म्हणून हे हमेशा समाजासाठी आणि आपल्या भारतासाठी महाराष्ट्रासाठी काम करत राहील ही तुम्हाला एक म्हणजे वचन देतो. आणि सर्वांनी कंपनीला एकदा जेव्हा ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी येऊन कंपनीला व्हिजिट करून आपल्या माझ्याकडनं काय तुम्हाला मदत होणार याची थोडं म्हणजे ज्याप्रमाणे गरज असेल त्याप्रमाणे तुम्ही मदत घेऊ शकता. धन्यवाद. आपण इथे सर्व जमला आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे, शतशः ऋणी आहे. धन्यवाद.